आज आलो आहे आम्ही सकाळ सकाळ नदीला. इकडे लांब आलो आहे आज मरळे काढायला. तर बघू शकता हे माझ्या मागे धरण आणि नदी आज आता डायरेक्ट सगळी आटलेली आहे. पाणी लईच कमी झालं आहे नदीचं. पर आटून त्या साईडला गेली, आता इकडून फिरू शकतो पण आहे. आणि ताते गेला आहे पुढं आणि मी मागून चाललो आहे. तर आता आपल्याला पहिली मरळी पकडायसाठी खेकडी पकडायची आहेत. खेकडीचे पिल्लं बार खाणली ते आपण आता दगडा खालून पकडणार आहे आणि मग जाणार आहे पुढं. तर पुढं गेले तात्या मरळ बघायला आणि आपण मागून खेकडीचे पिल्लं पकडून जाणार आहे. तर चला पटापट आपण खेकडीचे पिल्लं पकडू आणि जाऊ मरळ पकडायला. आपल्याला खेकडीची पिल्लं पकडायची आहेत. तर इथं सगळं आटून गेलं त्याच्यामुळे इथं नाही. तसा असा नजारा आहे. हे धरण आहे आणि पूर्ण पाणी कमी झालं आहे. सगळं आटून गेलं आहे तिकडे खालती. खालती कमी पाणी आहे ते तिकडे गेलं आहे तात्या बघायला. तर आपण पण आता जाऊ पटापट आणि तुम्हाला दाखवीन मरळी किती मोठ्या असतात. त्या साईडला तात्या पण खेकडी पकडतोय बार खाणले आणि आपण पण आलो या साईडला परत एकदा. तिकडे आपल्याला सापडलं आहे. आता या साईडला बघू. एक खेकड सापडली आणि पुढे गेलाय तात्या खेकडी बघत. आणि पाणी तर सगळं आटून गेलंय. तर आता अजून खाली जाणार आहे बघायला त्या साईडला मरळी मासा त्या खालच्या साईडला. तर चला पाठोपाठ जाऊ. तर गेल्यावर तुम्हाला दाखवीन. मग घ्यायचं आपल्या गळाला आणि हे असं लावलं का मग फेकायचं. या साईडला तिथे एक आहे बारकी मरळ. तर बघू आपला भेटते का नाही. तिथं मरळ सापडली. तर आता आम्ही खाली चाललो आहे. सगळी नदी आटलेली खाली चाललो आहे. तर खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो मरळे आहेत का नाही. तर खालच्या साईडला तात्या पण गेला आहे. पार पूर्ण आटलंय. तर आपली मरळ आहे 2-3 किलोची आहेच मरळ मासा. आता आपला सापडलाय.